नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनरेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 131. नागेश्वर तीर्थ महात्म्यवळी. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेयच नर्मदा दक्षिणीकूल नागतीर्थ मनोत्तम यत्र सिद्धा महानागोभय जाते ततो नृपहा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम नागतीर्थ आहे. हे राजा, जिथे भय प्राप्त झाल्या महागाने सिद्धी प्राप्त केली. राजे युधिष्ठिर विचारले, हे ब्राह्मणश्रेष्ठ, महाभयंकर महानागांना या संसारात भय कसे उत्पन्न झाले की ज्यामुळे ते तपास तीर्थ झाले. हे पूज्य, सूर असुर व मनुष्य यातील भूत वर्तमानी भविष्यातील सर्व घटना तुम्हाला ज्ञात आहेत. त्यामुळे मला आपल्याकडून या घटना जाणण्याची अतिशय उत्कंठा आहे. दुर्योधनामुळे उत्पन्न झालेले संताप व दुःख आपल्या मुखकमळाच्या ओघात बुडून शांत झाला आहे. हे श्रेष्ठ वतधारी, आपल्या मुखातून पापविनाशक पुण्यकथा ऐकून मला त्या अजून ऐकण्याची वारंवार उत्कंठा वाटते. ब्राह्मणात भय योग्य नाही. श्रवण केलेल्या महान विद्यादानाचे फलसुद्धा अन्य कोणी जाणत नाही असे समजून मी जे ज्ञानपूर्वक विचारले, हे ब्राह्मण, ते आपण माझ्या दया करून कथन कराल. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, राजा, तुम्ही जसे मला विचारता तसे मला ते अत्यंत सुखदायक वाटते. हे प्रियवादी, शीतलतेवेळी वृद्धावस्थेत असूनही माझा तुझ्यावरील स्नेह कमी झाला नाही. हे भरत वंशोत्पन्न राजा, पूर्वी वृद्धाकडून परंपरागत प्राचीन इतिहास जसा झाला तसा मी सांगतो. त्रैलोक्यात श्रेष्ठ कश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या, विनता व कद्रू. विनता गरुडाची माता होती. कद्रू सर्पांची माता होती. घोड्याच्या दर्शनामुळे दोघांमध्ये कलह झाला. राजेंद्र, प्रातःकाळच्या सूर्यासमान तेजस्वी श्वेतवर्णीय घोडा पाहून विनिताने कद्रूला सांगितले, हे सुंदर कद्रू, तुझे कान श्वेतवर्णीय सर्वांग असलेला निरंतर वायूसमान वेगाने धावणारा हा घोडा पहा. त्याला जाताने पाहून कद्रू ईर्षेने अचानक मोही झाली. हे नृपश्रेष्ठ, त्याला कृष्णवर्णीय मानून ती विनिताने म्हणाली, हे कठोर कुलदोषयुक्त विनते, तू या जगात खोटे बोलत आहेस. काळ्या घोड्याला सफेद म्हणत आहेस. तू नरकात जाशील. विनिता म्हणाली, सत्य असत्य कथनात आपण पैज लावू. जर माझे वचन खोटे ठरले तर मी तुझी दासी होईन आणि तर तू माझी दासी होशील. असेच व्हावे. असे म्हणून दोघी आपापल्या घरी गेल्या. क्रोधाने बेहोश होऊन त्या दोघी घरं सोडून बाहेर गेल्या. तिथे कद्रूने विनिताचा अंतपुरात जो वाद घातला त्यानुसार प्रतिज्ञा बंधनासंबंधी बंधुवर्गाला कथन केले. कद्रूचे वचन ऐकून बांधव तसे कद्रूच्या पुत्रांनी ते कार्य हितकारक नसून कद्रू मातेने ते निंदनीय कार्य केले आहे असे मानले. ते म्हणाले, हे माते, हा उत्तम घोडा सफेद असताना काळा कसा होईल? हे सुवर्ते, तू या प्रतिज्ञेमुळे निश्चितच दासी होशील. कद्रूने उत्तर दिले, पुत्र, मी दासी होऊ नये यासाठी तुम्ही त्वरित काहीतरी करा. तुम्ही सर्व त्या घोड्याच्या रोमछिद्रात प्रवेश करा. विषयामुळे तो घोडा श्वेतवर्णीय असूनही काळा होईल. क्षणमात्र कार्य केल्यास ती दासी होईल. मी होणार नाही. अन्य सर्प सुखपूर्वक स्वस्थ राहतील. सर्पांनी समजावले, हे माते, ज्याप्रमाणे तू सर्पांची माता मानली जातेस त्याप्रमाणे ती विशेषतः माननीय आहे. कोणत्याही परिस्थितीत तिला फसवणे योग्य नाही. कद्रूने शाप दिला, माझे वचन न मानणारे पृथ्वीवर सर्व सर्प विचारारहित होऊन अग्नीत प्रवेश करतील. मातेचे भयंकर वचन ऐकून सर्व सर्पांनी घोड्याच्या रोमछिद्रात प्रवेश केला तर काही सर्प तिथेच पर्वतात थांबले. काही सर्पांनी गंगेत प्रवेश केला तर काही सर्प तिथेच तप करू लागले. हजारो वर्षानंतर परमेश्वर प्रसन्न झाले. जगद्दाता महादेवाने उत्तम वाणीने सांगितले, हे सर्पांनो, तुम्ही सर्व तपातून निवृत्त व्हा. तुमच्या तपाचे महान फल आहे. तुम्ही जे इच्छिता ते तुम्हास निश्चिंते देईन. सर्प म्हणाले, हे देवश्रेष्ठ श्री महेश्वर, कद्रूच्या शापाने भयभीत असे आम्ही प्रलयापर्यंत आपल्याजवळ राहू. भगवान श्री शंकर म्हणाले, इथे एक महाभाऊ सर्वश्रेष्ठ वासुकी सर्वांच्या भयापासून नित्य रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ राहतो. अन्य सर्पांनी माझ्या आज्ञेने काही भय नाही. ते श्री नर्मदेच्या जलात डुबकी मारल्यावर स्वयंरक्षित होतील. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तेथे तुम्ही राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मृत्यूभय नाही. तुम्हाला कद्रूचे शापभय नाही. हे माझ्या कथनाचे सार आहे. असा वर देऊन सर्व देवश्रेष्ठ भगवान श्री महेश्वर आकाशात प्रवेश करून कैलास पर्वतावर गेले. राजा श्री महेश्वर अंतर्धान पावल्यावर वासुकी आदी सर्व सर्प देवश्रेष्ठ भगवान श्री शंकराची स्थापना करून तिथून निघून गेले. त्या तिथं जो नागपंचमीला भगवान श्री शंकराचे पूजन करतो त्याला नागकुलातील सर्प कधी त्रास देत नाहीत. राजा, त्या तिथं खूप काळ
आयुष्य जगला तो मरणोत्तर भगवान श्रीशंकरचा अनुचर होऊन इच्छेनुरूप कालावधीपर्यंत तिथे निवास करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागेश्वर तीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 131वा अध्याय पुन्हा. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.